आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. अगं सावली, किती उशीर. मला ना वैताग आला आता इथे एकटं बसून बसून आहे. मी वाट बघते तुझी, सोहमची. झोप पण लागली यार खूप. काय करू? बरं, तुम्ही शांत व्हा. तुमच्यासाठी जेवण आणलंय, जेवण घ्या. मॉम आली होती ना घरी. तिला काही कळलं तर नाही ना? नाही. कारण तिला जर काही कळलं ना तर तुला माहिती आहे ती काहीही करेल. पोलीस कंप्लेंट करेल. तिने काही उलटा केलं तर मला खूप भीती वाटते मम्माची. मॅडम, तुम्ही शांत व्हा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काहीही होणार नाही. तुम्ही जेवून घ्या आधी. क्या उशिरा? हा लाईट का चालू आहे? कोण आहे आतमध्ये? तुम्हाला आणखी पाणी लागलं तर मी तिथे ठेवलंय. रात्री काही लागलं तर मला नक्की कळवा. हॅलो. तू इथे? जेवायला आले होते. इथे हो, ते सारंग सर. सारंगपासून लांब राहण्याचे प्रयत्न सुरू दिसत आहेत. गुड. काही नाही. तू इथे काय करतेस? मी जास्ती लागलं का? नाही नाही काही नाही, ठीक आहे मी एकदम. अस्मी, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. नाही म्हणजे तू त्या माणसावर बरोबर एम धरलास आणि त्याला पाडलंस. नाहीतर सिच्युएशन हाताबाहेर गेली असती. व्हेरी गुड. अस्मी, गुड जॉब. नाही, खरंच चांगलं काम केलंस तू. खरंच अस्मीच्या धाडसाची कमाल आहेच. इनफॅक्ट आपण सगळ्यांनी एकत्रितपणे त्यांचा सामना केला म्हणून प्रसंग निभावला. हीच तर एकत्रित कुटुंबाची ताकद आहे. आणि मला विशेष कौतुक वाटतं ते सावलीच्या प्रसंगावधानाचं. तुला कसं काय सुचलं अचानक हे सगळं करण्याचं? नाही म्हणजे सावलीनी सुरुवात केली नसती तर अस्मीला संधीच मिळाली नसती. हो ना, खरंच मी तर एवढी घाबरली होते ना. आणि ही अजिबातच घाबरली नाही. खूपच धाडसी आहे बाबा. मला तर हे कधीच जमलं नसतं. तरी सुद्धा मला असं वाटतंय की जर का कौतुक करायचं म्हटलं तर ते अस्मीचं करायला हवं. तिने प्रेझन्स ऑफ माइंड वापरून त्याला नॉकआउट केलं. तर काय झालं असतं कुणास ठाऊक. हे असं असायला पाहिजे. घरावर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायला पाहिजे. साहेब, मला असं वाटतंय की अस्मी एक चांगली सून होऊ शकेल. व्हॉट्स आहे? सारंग, बाबलू आईस्क्रीम, आईस्क्रीम. मॅडम, काय सर्वांनी मजा केली. कमाल करून टाकली बघा. अस्मी, अस्मिताई, तू तर काय बाबा. काय नियम आहे तुमचा. तुम्ही ना इथे राहायला नाही पाहिजे होते. नाही, म्हणजे क्रिकेट खेळायला पाहिजे होतं तुम्ही. ऐश्वर्यावहिनी, तुम्ही पण घ्या. थंडगार वा. आईस्क्रीम, बाबलू आईस्क्रीम. आईस्क्रीम घ्या. ते म्हणतात ना, एकच वादा आमचा सारंग दादा आहे. बंदूकला तर तुम्ही घाबरलेच नाही. माझी तर घ्या.
सावली वहिनी, अहो तुम्ही तर मसालेदार फायटिंग केली आहे. तर मी त्याला मसाला दिलात, आता मी तुम्हाला आईस्क्रीम देणार. ते काय बोलतात ते, मॅटर जेवढा गंभीर मेंढरच्या सुना तेवढ्याच खंबीर. हे घ्या अमृत होईल तुम्हाला पण. ए बघू हा. आमचा आईस्क्रीम. आणतो. काय करते सावली? वहिनी सारंग सरांच्या हाताला खरचटलाय म्हणून मी लेप बनवत होते त्यांच्यासाठी. बरं बरं बनव, मी चालले झोपायला. गुड नाईट. हॅलो. ए ए ए सावली, बहुतेक ना तू मला सिरियसली घेतलं नाहीये सासू. तुला बोललो होतो ना मी, त्या सारंगपासून लांब राहायचं, अंतर ठेवायचं. आणि तू काय करतेस? त्याच्यासाठी लेप बनवतेस. मी मी फक्त लेप बनवते, मी जाऊन देणार नाहीये. ओ मग देणार कोण? मी येऊन देऊ? ए मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि जर तुला जमणार नसेल ना तर तसं मला सांग. एक काम कर, तू ना त्या सारंगला आज लेप लाव. बघा त्याचा शेवट करतो का नाही ते. जा लाव लेप त्याला. अस्मी, सारंग सरांच्या हाताला खरचटलाय म्हणून मी त्यांच्यासाठी लेप बनवलाय. तू लावशील का? मला वेळ नाही या कामासाठी. गुड नाईट. तूच लाव प्लीज.